नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची गतू राणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की कबीर हा पायऱ्या चढत असतो तर त्याला ठेच लागते. तर गुंजा पळतच येते आणि म्हणते, काय झाले साहेबा? तर लगेच कबीर म्हणतो, थांब ग, तू मध्ये बोलू नको, धर पकड ही ट्रॉफी हातात घे. तर कबीरला खूप ठेच लागलेली असते. तर आतमध्ये मृण्मयी ते सर्वजण खूपच खुश झालेले असते. तर मृण्मयी म्हणते, मी दरवाजा उघडू का आधी? तर लगेच मृण्मयी दरवाजा उघडते आणि सरप्राईज करते. तर लगेच बघते तर ती ट्रॉफी गुंजाच्या हातात तिला दिसते. तर मृण्मयी खूपच रागावते. लगेच कबीरला म्हणते, कबीर, तू तिच्या हातात ट्रॉफी दिलीस कशी काय? माझ्या शब्दाला काहीही किंमत नाही आहे का तुझ्या लेखी? तर लगेच गुंजा म्हणते, अहो मृण्मयी ताई, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तर लगेच मृण्मयी म्हणते, गुंजा, तू मध्ये बोलू नको प्लीज. तर लगेच कबीरला मृण्मयी म्हणते, मी माझ्या डोळ्यांनी पाहिले तू तिच्या हातात ट्रॉफी दिली. मी तुला सांगितलं होतं ना, सर्वात आधी ती ट्रॉफी मला घ्यायची आहे, तरीही तू असे गेले. तर लगेच कबीर म्हणतो, मृण्मयी, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. तर मृण्मयी म्हणते, प्लीज कबीर, मला आता काहीही ऐकून घ्यायचं नाहीये. व लगेच मृण्मयी आतमध्ये निघून येते. तर लगेच कबीर व सर्वजण तिच्या पाठीमागे आतमध्ये येतात. तर लगेच कबीर म्हणतो, मृण्मयी, आता हे खूपच अति होतंय बरं का? तर मृण्मयी म्हणते, म्हणजे मी अति करते का? तू अति करतोय कबीर? प्रश्न फक्त ट्रॉफीला स्पर्श करण्याचा नव्हता कबीर, सर्वात जास्त महत्त्वाचं तू माझा शब्द पाळण्याचा, कमिटमेंट पाळण्याचं होतं. तर मधू म्हणते, अगं मृण्मयी, ती फक्त ट्रॉफीच तर होती ना? तर मृण्मयी म्हणते, अगं तू ती ट्रॉफी माझ्यासाठी किती महत्त्वाची आहे हे मलाच माहिती. कबीर, जेव्हा आपल्या लग्नाची बोलणी चालू होती ना, तेव्हा तू ती सोडून डोंगरवाडीला गेला होता. आम्ही किती फोन करत होतो, तू उचलत नव्हता. मी किती टेन्शनमध्ये आले होते. मी त्यावेळेस खूप काही सहन केलं होतं. त्यामुळे ही ट्रॉफी माझ्यासाठी खूपच महत्त्वाची आहे. आणि तसंही कबीर, तुझा प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे? तू सगळ्यांची काळजी घेतो, परंतु तू फक्त माझ्याशीच असं वागतो. त्यामुळे मी का करू आता तुझ्या मागे मागे? त्यावर रेशमी म्हणते, मृण्मयी, तू तर खूपच हट्टीपणा करते बरं का? तर मधू म्हणते, अगं मृण्मयी, बघ कबीरचा चेहरा कसा झालाय केवढासा, त्याला पण वाईट वाटतंय. तर लगेच कबीरचे बाबा म्हणतात, अगं मृण्मयी, अशा प्रेमाच्या बारीक बारीक गोष्टी पुरुषांना नाही कळत, त्या बायकांनी समजून घ्यायच्या असतात. तर लगेच मृण्मयी म्हणते, मला काहीही समजून घ्यायचं नाहीये. तर लगेच मृण्मयी तिथून निघून जायला लागते. तर गुंजा म्हणते, प्लीज तुम्ही माझं ऐकाल का? मी तुमची छोटी बहीण आहे ना, मग बसा इथे. तर लगेच गुंजा मृण्मयीला सांगते, मृण्मयी ताई, मी अशीच आहे बघा, नेहमी माझ्यामुळेच विस्फोट होतो. नेहमी चूक माझीच असते, पण त्याची शिक्षा माझ्यामुळे दुसऱ्याला भोगावी लागते. मी जन्माला आले ना, ते पण बिनबापाची, ते माझं नशीब. त्याची शिक्षा माझ्या आईला आयुष्यभर भोगावी लागली आणि अजूनही भोगते. आणि तसंही आज सर्व चूक माझी होती, परंतु शिक्षा तुम्ही मात्र साहेबाला देतायत. तुम्हाला ठाव आहे का त्यांनी ती ट्रॉफी माझ्या हातात का दिली? मी बाहेर गेल्यानंतर त्यांना ती ट्रॉफी मागितली, परंतु त्यांनी मला सांगितलं नाही, ही ट्रॉफी मला सर्वात आधी मृण्मयीताईच्या हातात द्यायची आहे. म्हणून ते धावत पळतच आतमध्ये येत होते, परंतु पायरीवरतीच त्यांना ठेच लागली. म्हणून मी त्यांना विचारलं तर त्यांनी पायाकडं बघता बघता माझ्या हातात ट्रॉफी दिली आणि मीही घेतली, कारण ती ट्रॉफी खाली पडू नये म्हणून मी माझ्या हातात घेतली. तुम्हाला त्यांची चूक दिसली, पण पायाला लागलेली ठेच दिसली नाही. तर लगेच मृण्मयी म्हणते, कबीर, दाखव कुठे ठेच लागली तुला? तर कबीर म्हणतो, काही नाही ग. अरे एवढं काय त्यात? लगेच मृण्मयी म्हणते, नाही दाखव. तर कबीर दाखवतो तर त्याच्या अंगठ्याला खूप ठेच लागलेली असते. तर मृण्मयी म्हणते, अरे बापरे, केवढं लागलं हे? तर कबीर लगेच म्हणतो, अगं मृण्मयी, ही पायाला लागलेली ठेच काहीच नाही. तुझ्या मनाला जी ठेच लागली ना, त्याचं मला जास्त वाईट वाटतंय. आज ही जी ट्रॉफी मिळाली आहे ना, त्याचं यश माझ्यापेक्षा तेवढंच तुझंही महत्त्वाचं आहे. तू मला जी शिक्षा देशील ती मला मान्य आहे, पण असा मूड ऑफ करून इथून जाऊ नको. तर मृण्मयी म्हणते, हो का, पक्का ना? मग ती ट्रॉफी आता तू तुझ्या हाताने माझ्या हातात दे. तर लगेच कबीर म्हणतो,
फक्त एवढंच ना, मग लगेच देतो. तर कबीर ती ट्रॉफी आणण्यासाठी जायला लागतो, तर गुंजा म्हणते, थांबा साहेबा, तुमच्या पायाला लागलंय, मी ती ट्रॉफी आणून देते. तर गुंजा लगेच जाते व टेबलवरून ती ट्रॉफी आणते. मग कबीर त्याच्या हाताने ती ट्रॉफी मृण्मयीच्या हातात देतो. तर लगेच कबीरचे बाबा म्हणतात, अरे वा, म्हणजे सगळं काही मिटलं आहे बरं का कबीर. नवऱ्याच्या यशाची सर्वात मोठी भागीदार ही बायकोच असते. तर लगेच रेशीम म्हणते, खूपच हट्टी आहे बरं का मृण्मय, एकदम लहानपणीची मृण्मय आठवली मला. तर मधू म्हणते, अगं हट्टी नाही, हट्टीपणा एकीकडे आणि तिची हुशारी एकीकडे आहे, खूपच समजूतदार आहे माझी मृण्मय. तर लगेच तिला कबीरचा स्वभाव माहिती आहे ना, तिच्या जागेवर दुसरी जर कोणी मुलगी असती ना, कबीरला केव्हाच सोडून गेली असते. तर गुंजा हे सर्व ऐकत असते. मग मधू म्हणते, चला पटकन केक कापून घेऊया. मग लगेच कबीर व मृण्मय केक कापतात. तर रेशीम म्हणते, आता सर्वात मोठा पीस मी खाणार आहे बरं का, चला पटकन. तर मृण्मयी व कबीर दोघेही बाहेर येतात. तर मृण्मयी म्हणते, कबीर मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचंय. तर कबीर म्हणतो, काय झाले. तर मृण्मयी म्हणते, दरवेळेस ही गुंजा चुका करते आणि मी दरवेळेस तिला माफ करत असते. प्रत्येक वेळेस ही गुंजा आपल्या नात्यामध्ये कशी काय येते मला काही समजतच नाही आणि मी सगळ्यांसमोर नाही बोलणार, परंतु मी तुझ्याबरोबर तर शेअर करू शकते ना कबीर, आपल्या दोघांमध्ये सगळं काही ठीक आहे ना कबीर. तर कबीर म्हणतो, तुला काय झाले मृण्मयी. तर मृण्मयी म्हणते, होकार अर्थी किंवा नकार अर्थी उत्तर दे कबीर, आपल्यामध्ये सगळं काही ठीक आहे ना, बोल ना कबीर. तर कबीर लगेच हो म्हणतो. तर मृण्मयी म्हणते, तुझ्या फक्त जिभेवर होकार दिसतोय, डोळ्यात नाही. कबीर तू आधीपासून असा नव्हता, आता तू वेगळाच वागतोय, मला तुझ्या डोळ्यात काहीतरी वेगळंच चित्र दिसतंय. तर कबीर म्हणतो, अगं मृण्मयी, तसं काहीही नाहीये, आपल्या नात्यात सर्व काही ठीक आहे, तू का असा विचार करते. आणि चल आता आपल्याला आत जावं लागेल, सर्वजण आतमध्ये आपली वाट बघतायत, काय वाटेल त्यांना. तर मृण्मयी म्हणते, हो आत तर जावंच लागेल. तर लगेच मृण्मयी आतमध्ये निघून जाते. तर कबीर म्हणतो, उमेश म्हटलाच होता, मृण्मयी तुझ्याकडे व गुंजाकडे वेगळ्या नजरेने बघायला लागली, जेव्हा तिला कळेल ना, त्यावेळेस तिची समजूत काढणं अवघड जाईल. तर इकडे डोंगरवाडीत गुद्या खूप दारू पिऊन बाबळीच्या घरी आलेला असतो. तर दरवाजापाशी येऊन म्हणत असतो, बाबळे दरवाजा उघड. तर आतमध्ये बाबळी गुद्याचा आवाज ऐकून खूपच घाबरून जाते आणि म्हणते, देवी आई, आता तूच वाचव, हा गुद्या इथे का आला असेल बरं आता. तर गुद्या म्हणतो, दरवाजा उघड पटकन, नाहीतर दरवाजा तोडून टाकेल. तर बाबळी म्हणते, गुद्या तू का आलायस इथे. तर गुद्या म्हणतो, दरवाजा तर उघड, मग मी तुला सांगतो. तर गुद्या हा दरवाजा तोडत असतो. तर लगेच बाबळी आतमधून दरवाजा दाबून धरत असते. तर गुद्या हा दरवाजाला खूप जोरजोरात धडका देत असतो. तर बाबळी म्हणते, देवी आई काहीतरी कर, आता तूच मला वाचवू शकते. तर लगेच बाहेरून गुद्या दरवाजाला लाथ मारतो व दरवाजा तोडून टाकतो. तर लगेच बाबळी खाली पडते. तर बाबळी म्हणते, गुद्या तू एवढी दारू पिऊन आलाय माझ्या घरी. तर लगेच गुद्या म्हणतो, हो मग मी काय घाबरतोय का तुला, तू काय माझी सासूबाई आहे का, कर्जदार आहे मी आणि तुझ्याकडे पैसे घ्यायला आलेलो आहे, तू अमावस्यापर्यंत माझे पैसे देणार होती ना, आता तर अमावस्या पण गेली आणि पौर्णिमा पण आली, केव्हा देते माझे 20,000. तर लगेच बाबळी म्हणते, हो देणार, मी तुझे सगळे पैसे देणार, परंतु आत्ता माझ्याकडे काहीही पैसे नाही आहे. तर लगेच गुद्या म्हणतो, थांब मीच शोधतो कुठे ठेवलेत पैसे. तर गुद्या सर्व घरभर पैसे शोधू लागतो. तर इकडे गुंजा ही रूममध्ये येते आणि देवी आई पुढे हात जोडून प्रार्थना करत असते आणि म्हणते, देवी आई, का अशी वागते मी, तू सर्वांना चांगली बुद्धी देते आणि मला का अशी उलट बुद्धी दिली. मृण्मयीताईंनी केवढ्या हौशीने सर्व तयारी केली होती, परंतु मी का त्यांचं मन ओळखलं नाही. आणि साहेबाने तर किती केलंय माझ्यासाठी, माझ्या शिक्षणाचा भार उचललाय, माझ्या सत्यादाची कहाणी एवढी वरती आणली आणि मी काय दिलंय त्यांना, काहीच नाही. गुंजा, तुझं प्रेम त्यांच्या नात्यामध्ये खूप आडवं येतंय, त्यांच्या नात्याचा गळा घोटतंय, त्यामुळे काही बी झालं तरी तुला साहेबाच्या
आयुष्यात काहीतरी विपरीत घडण्याच्या आधी तुला इथून डोंगरवाडीला निघून जावंच लागेल. जे काही घडेल ते मी माझ्या आईबरोबर तिथे सहन करेल. तेवढी ताकद तर आहे माझ्यात. आणि तसंही साहेबाची बायको शेवटी मृण्मयी ताईच होणार आहे. त्यामुळे तुझं प्रेम विसरून तुला इथून जावंच लागल, असे ती तिच्या मनाची तयारी करते आणि लगेच ती कबीरकडे जाते. तर मित्रांनो, पुढील भागात गुंजाही कबीरकडे येते व त्याला म्हणते, मला डोंगरवाडीला जायचं आहे. तर कबीर म्हणतो, परंतु का? तर गुंजा म्हणते, तुम्हाला इथे तुमचे आईबाप आहे, मृण्मयीताई आहे, तसं मला कोण आहे? आणि तुम्ही 26 तारखेची तिकिटे काढले आहेत ना, त्यामुळे मी त्याच दिवशी जाणार. मी लग्न बघणार नाही. मला लग्नाच्या आधीच इथून निघायचं आहे. तर हे ऐकून कबीरलाही खूप मोठा धक्का बसतो, कारण गुंजाही आता डोंगरवाडीत गेल्यानंतर काय घडणार याची त्याला कल्पना तरी असतेच. तर मित्रांनो, अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक